दादा, काही भक्त असतात ना जे अक्षरशः स्वामींच्यासाठी वेडे असतात. अशा एखाद्या भक्ताची कथा सांग ना. हो ताई, होता एक अनन्य प्रेमळ भक्त बसप्पा. जिथं स्वामी तिथं बसप्पा. घर, संसार, गरिबी काहीही मनाला लागत नसे. फक्त स्वामींचा सहवास हाच त्याचा श्वास. घराकडे दुर्लक्ष असेल ना त्याचं. हो, तो गृहस्थाश्रमी होता, पण स्वामी भक्तीचं वेड इतकं प्रखर होतं की घराकडे लक्षच उरलं नव्हतं. कुटुंब, जबाबदाऱ्या सगळं मागे पडलं. स्वामींना ते सगळं दिसत होतं ना. अगदी. स्वामी त्याला भरपूर अनुभव, ज्ञान, आत्मज्ञान देत होते, पण त्याचं जीवन संतुलित व्हावं हेही त्यांना हवं होतं. म्हणूनच एक दिवस स्वामींनी त्याची परीक्षा घेतली. त्या रात्री स्वामी आणि बसप्पा जंगलातून जात होते. तेवढ्यात अचानक समोर अनेक सर्प म्हणजे नाग प्रकट झाले. सर्प? आणि ते रात्री? हो. बसप्पा घाबरला, पण स्वामींनी शांतपणे त्याला म्हटलं, अरे, भीतोस कशाला? तुझं भाग्य उजळलंय. तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत हवे तितके घे. काय? सर्प घ्या म्हणाले? हो. बसप्पाला काही समजलं नाही, पण त्याची स्वामीप्रती श्रद्धा इतकी निखळ होती की त्याने एक सर्प झोळीत घेतला. म्हणजे त्याला भीती वाटली नाही? भीती होती, पण भीतीपेक्षा श्रद्धा मोठी होती. तो घरी आला आणि जेव्हा झोळी उघडून पाहिली, त्या सर्पाचे सोनं झालेले पाहून तो चकित झाला. अरे बापरे, कसला स्वामींचा चमत्कार हा! ही तर खरी कृपा आहे. हो, स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर विषही अमृत होतं. बसप्पाने शंका न करता सर्प झोळीत घेतले, कारण त्याला स्वामींवर पूर्ण विश्वास होता. आणि तो नाचू लागला असेल ना? हो. झोळी सोन्यानं भरलेली पाहून स्वामी नामात नाचू लागला, कारण त्याला सोनं मिळालं नव्हतं. त्याला स्वामींच्या कृपेची अनुभूती झाली होती. खरं आहे दादा, आपले स्वामी खूप मोठी शक्ती आहेत. त्यांच्यावर विश्वास आणि श्रद्धा अढळ ठेवली तर भक्ताचं कल्याणच आहे. अगदी बरोबर आहे ताई. म्हणूनच स्वामी भक्ती, श्रद्धा बळकट व्हावी यासाठी स्वामींच्या लीला ऐकत रहा आणि स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हेही स्वामींचीच सेवा आहे. श्री स्वामी समर्थ.